मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा MH19 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल रोजी 1 जुलै 2025 रोजी भुसावळ तहसीलचे तहसीलदार मॅडम नीता लबडे मॅडम यांनी धडात्मक कारवाई केलेली होती की भुसावळमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई आपल्याला बघायला मिळत आहे की एक सोबत 6 डंपर आणि 1 JCB या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, जे अवैधरित्या या ठिकाणी काम करत होते. जोगलखेडा परिसर असतील किंवा कडगाव परिसर त्या ठिकाणी जे असतील, नशिराबाद, जळगाव आणि भुसावळचे जे मध्यंतरी जे स्पॉट होतं त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वाळूचं उपजाव करत त्याचं घटना समोर आलेली होती. त्या घटनेला लक्ष घेतच मॅडमनं तत्काळ त्या ठिकाणी दखल घेऊन कारवाई केली आणि 1 JCB आणि 6 डंपर ताब्यात घेतलेले आहेत. आपण आता नुकताच मॅडमची या ठिकाणी आपण भेट घेतली, मॅडमची प्रतिक्रियासुद्धा आपण या ठिकाणी घेतली आणि प्रतिक्रियामध्ये आपल्याला प्राथमिक बाब समोर आलेली आहे की मॅडमने या विषयावर कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. तर असेच जे आपण म्हणतात की भुसावळमध्ये जे अवैधरित्या उत्खनन सुरू आहेत, जे अवैधरित्या वाळू सुरू आहेत, त्याला रोकथाम ठरण्यासाठी ही मोठी कारवाई समोर आलेली आहेत. अजूनच मॅडमला बोलत असताना सांगितलेले की आज अशा प्रकारे जे काही अरित्या अवैधप्रमाणे जर वाहतूक किंवा उत्खनन सुरू असतील त्याच्यावर सुद्धा धडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर आपण बघू शकतात की जी वाहने या ठिकाणी जप्त करण्यात आलेले होते ते वाहनं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतात की मागे पूर्ण रांग या ठिकाणी आपल्याला वाहनांची दिसत आहेत. तर असेच कारवाई पुरं भुसावळकरांना या गोष्टीचं अभिमान आहेत की असे अधिकारी, धडात्मक कारवाई करणारे अधिकारी भुसावळकरांना गरज आहेत त्यांची आणि असेच कारवाई त्यांना करत राहावा. याच्याबद्दलची पुढेच अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. आपण MH19 न्यूजसोबत जोडलेले राहा, बघत राहा MH19 न्यूज. धन्यवाद. मला काही तक्रार प्राप्त झालेल्या होत्या. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मग मी कारवाईसाठी निघताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी मला सांगितलं की आपण स्वतः या कारवाईला जाऊन ही कारवाई पूर्ण करा, कारण हे व्हिडिओ आणि हे सगळं तक्रारी लोक पाठवत आहेत. तर मग मी स्वतः तिथे गेली, परंतु नेमकं आता माझ्या शिवेवर हे आहे नदी, वाघूर नदी आहे आणि वाघूर नदीच्या यात नेमकं इकडून जावं की तिकडून जावं हे कळत नव्हतं. मग मी माझ्या प्लॅनिंगनुसार माझे 4-5 लोक सोबत घेतले आणि माझ्या गाडीमध्ये आम्ही निघून गेलो आणि थोडा जे रस्त्यात उभे असतात सुगावे देणारे लोक त्यांना वाचवत आम्ही तिथे पोहोचलो आणि थोडा कळगाव मार्गे आम्ही तिकडे गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला JCBचा आवाज आला गावामधून आतमध्ये गेल्यानंतर. तर माझी गाडी तिथपर्यंत जात नव्हती. साधारणतः 2 किलोमीटर आम्हाला आतमध्ये जावं लागलं. तिथे रस्ते पण नव्हते. सखल, उंच सखल भाग होता, हा रानावनाचा भाग आहे आणि तिथे काही उत्खनन पण झालेलं आहे. पण त्या भागामध्ये जाताना आम्ही 4-5 लोक असे पटकन जायला निघालो, गाडी रस्त्यावर उभी केली आणि पायी आम्ही आतमध्ये गेलो. तर त्यावेळी आम्ही गेल्यानंतर 1 JCB आम्हाला लांब दिसला, पण त्याला आम्हाला सोडायचंच नव्हतं. मी तो पहिला आधी पटकन पकडला आणि त्यानंतर त्याच्यासोबत एक गाडी आम्हाला दिसला आणि त्यानंतर मग तो उभा केल्यानंतर मी टेकडीवर चढून आम्ही माझे कर्मचारी 2 त्याच्यासोबत मी वर पाहिलं तर त्या बाजूला 5-6 गाड्या ज्या होत्या त्या उभ्या होत्या आणि 5-6 डंपर तिथे उभे होते आणि ते आम्हाला पाहून, आम्ही येतो आहे हे पाहून त्यांनी पटापट भरलेला गौणखनिज जो आहे तो उलटा केला, इकडे तिकडे पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो तिथे चिखल खूप मोठ्या प्रमाणात होता. त्या चिखलामधून आम्हालाही चालायला फार त्रास होत होता. तरी पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर त्या गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आता कारवाई केलेली आहे आणि आम्ही आपल्या गाड्या ज्या आहेत त्या ताब्यात घेतोय, त्यामुळे आपण आम्हाला सहकार्य करावं आणि त्यानुसार मग आम्ही आता नियमानुसार कारवाई यात करू. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले का मॅडम? त्यानंतर मग आम्ही पोलिसांना पाचारण केलं आणि पोलीस पण आले. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी तिथून फोन लावला की सर मला लवकर पोलीस पाहिजेत. सरांनी मला पोलीस बळ पाठवलं आणि त्यानंतर SDO साहेबांनी सुद्धा मला, काही ड्रायव्हर तिथून पळून गेलेले असल्यामुळे नगरपालिकेचे ड्रायव्हर्स पण तिथे पाठवले आणि त्यामुळे मग आम्ही त्यात पुढचं प्रोसेस करणार होतो, परंतु ते लोक बोलले की आम्ही कारवाई करू द्यायला तयार आहे मॅडम. त्यांनी गाड्या माझ्या एकामागे एक लावल्या आणि आमच्या गाडीने आम्ही इथपर्यंत आलो, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची गरज आली नाही. त्यांनी तत्काळ आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे दंडात्मक कारवाईसाठी माननीय SDO सरांकडे आम्ही ते पाठवलेलं आहे. त्यात आता नियमानुसार दंडात्मक कारवाई होईल. असे 6 डंपर आणि 1 JCB आम्ही जप्त केलेला आहे आणि तो इथपर्यंत आणून तहसीलच्या आवारामध्ये आम्ही ते लावलेला आहे. थँक्यू.